गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार शेषराम कोरोटे यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे। या मंचावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका देखील केली आहे। दिल्लीत मराठी साहित्य संमेलनामध्ये मला पुरस्कार मिळाल्याने उबाटाच्या पोटात दुखू लागलं। इतकेच नव्हे तर बाळासाहेबांच्या काळात परिस्थिती वेगळी होती। नंतर गेल्या काही वर्षात तुम लढो हम कपडे संभालते है अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे आम्ही जनतेचे काम करतो म्हणून जनतेने जनमत आम्हाला दिलं आहे, असा टोला देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लगावला आहे। शिंदे पुरस्कार दिला, महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार दिला। महापराक्रमी महादजी शिंदे होते, त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। परंतु तिथे देखील पोटदुखी सुरू झाली, उबाटाच्या पोटात चांगलीच कळ आली। अरे कितना जलोगे जलकर एक दिन खुद ही राख हो जाओगे, अशी तुमची अवस्था होईल। अरे तुम्ही पुरस्कार मला दिला, तुम्ही अमित शहांचा अपमान केला, तुम्ही शरद पवार साहेबांचा अपमान केला, तुम्ही महादजी शिंदेंचा अपमान केला, तुम्ही साहित्यिकांचा अपमान केला, तुम्ही सगळ्यांचा अपमान केला। आणि म्हणून कुठं फेडणार हा पाप? आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो की हा एकनाथ शिंदे म्हणून नरेंद्र भोंडेकर म्हणाले, पूर्वीचे पक्ष आणि नेते कार्यकर्त्यांना, बाळासाहेब कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायचे, त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायचे आणि त्यांच्या माग अगदी पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं काम बाळासाहेब करायचे। आणि आता आपण पाहिलं की गेल्या काही वर्षामध्ये तुम लढो हम कपडे संभालते तो एकनाथ शिंदे नाही, तुमच्या पाठीशी खंबीरपणे विकासासाठी संकटामध्ये उभा खंबीरपणे राहणारा हा एकनाथ शिंदे आहे। आणि म्हणून एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, एक शाखा प्रमुख नगरसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री बनतो, तेव्हा का दुखतं तुम्हाला?